नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजता आपण बघताय एबीपी माझा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय. यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही असं अजित पवार म्हणाले. तर अजित पवारांनी मांडलेली भूमिका सरकारची भूमिका आहे असं फडणवीस म्हणाले. तसंच राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळूनच सर्व मागण्या पूर्ण करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. तर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत जाणून घेऊया. 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू. त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. पण राज्याची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या, हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार. दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीबाबत घेतलेल्या भूमिकेवरून संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. अप्रत्यक्षरित्या त्यांनी अजित पवारांना विरोध केल्याचंच दिसतंय. अजित पवारांनी घोषणा करताना सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा होता असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले. तर यंदाच्या आणि पुढील वर्षी कर्जमाफी होणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं होतं. गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्या. त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे. हे प्रत्येक जण मान्य करतो, आम्ही पण मान्य करतो. ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता. परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं. दरम्यान विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. नेमकं ते काय म्हणतायत बघूया. राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे. या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊच शकत नाही. एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी आज जे कर्ज फेडत नाही आहे, शेतकरी आज संकटात आहे. उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किल होऊन गेलेली आहे, अडचण झालेली आहे. कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्रॉप लोन मिळणार नाही. तर मग ठीक आहे, खुर्ची काही परमनंट नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींची सरकार फसवणूक करत असल्याचं सपकाळ म्हणतायत. पाहूया. तर या ट्विटमध्ये सपकाळ म्हणतात, हे बोलताना ना ज्या त्यांची जीभ थरथरते ना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू आणि वागू लागले. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असं आश्वासन देऊन महायुतीनं राज्यातल्या शेतकऱ्यांची मतं घेतली. सत्तेवर येताच 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असं मुजोरपणे सांगतायत. आधीच लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. 2100चं आश्वासन देऊन हातावर 1,500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणं देऊन 10 लाखाहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद करण्यात आलाय. 100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल असं उद्दामपणे सांगत आहेत. हे बोलताना ना ज्या त्यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते असं ट्विट आता हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे.
साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजेंनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. सरकार बोळ्याने दूध पित आहे का असा संतप्त सवाल उदयनराजेंनी सरकारसमोर उपस्थित केला.